नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप जाधव, मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागातून आपल्याशी संवाद साधत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम वर्ष कला वर्गाच्या पहिल्या सत्रामधल्या कथा संकल्पना या पहिल्या मुद्द्यातील शेवटचा कथेची वाटचाल या संकल्पनेचा विचार करणार आहोत। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मागच्या तासिकेला आपण कथेच्या प्रारंभाच्या वाटचालीपासून तर 1945 ज्याला आपण नवकथा असा शब्द वापरतो तिथपर्यंत सगळ्या कथाकारांचा, विविध कालखंडांचा, त्यांच्या वैशिष्ट्यांचा मी आपणाला परिचय करून दिला होता। आपण अतिशय शांतपणे कमी वेळामध्ये त्याचा आढावा घेण्यात यशस्वी झालो होतो। यानंतर आपण आज जे बघणार आहोत ते म्हणजे मराठी कथा साहित्यातील 1960 नंतरचा जो काही कार्यकाल आहे त्याचा विचार आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, साहित्य हे माणसाच्या बरोबरीनं चालणारं असं अक्षरबद्ध वाङ्मय आहे। त्यात विचार असतात, त्यात भावना असतात, त्यात वैचारिकता असते, मूल्य असतात, त्या काळामधल्या ज्ञानाच्या, विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाच्या सगळ्या गोष्टी साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असतात। माणसाला साहित्य मार्गदर्शनही करतं आणि माणसाला त्याच्या चुकांची जाणीव देखील साहित्य नकळतपणे करून देतं आणि मनोरंजन त्याचप्रमाणे काहीतरी मूल्यात्मक शिकवण देण्याचं काम नेहमी साहित्य करत असतं। कथा ही माणसाच्या तर आवडीचा विषय आहे असं आपल्याला म्हणता येईल। विद्यार्थी मित्रांनो, साठोत्तरी मराठी कथा ही अंतर्बाह्य बदलाची नांदी आपल्याला दिसते आहे। याचं कारण असं की 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्रामध्ये स्वसत्तेचे वारे वाहू लागले। ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात झाली। ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, कामगार आदी साहित्य प्रवाह या काळामध्ये साहित्यात निर्माण झाले। या प्रवाहांनी स्वतःचे तात्विक अधिष्ठान स्वीकारून चळवळीतून साहित्य निर्मिती केली। या प्रवाहांच्या मुळाशी जीवन संघर्ष होता। सभोवतालची परिस्थिती, आचार विचार, जीवनशैली, समाजाच्या गरजा, सुखदुःख विषयक कल्पना, दैनंदिन प्रश्न यांना साथ प्रतिसाद देत नवशिक्षित ग्रामीण उपेक्षित वर्गातील तरुण कथालेखक या काळामध्ये कथालेखन करताना दिसत आहेत। 1960 नंतर ग्रामीण साहित्याचा प्रवाह अधिक जोरकस झाल्याचं दिसतं आहे। याचं कारण खेड्यातील शोषित, विस्थापित माणसांच्या जीवन जाणीवा ठळकपणे व्यक्त होताना दिसत आहेत। ग्रामीण साहित्याची चळवळ ही मुळात याच उद्देशातून जन्माला आलेली दिसते आहे। ग्रामीण जीवनातून फुलणारे, ग्रामीण वास्तवातून साकार होणारे साहित्य ग्रामीण साहित्य म्हणून ओळखले जाऊ लागले। या लेखनाला प्रत्यक्ष अनुभवांचे पाठबळ लागू लागले। हे लेखन वर्णनपर, कथात्मक होते। या कथेतून ग्रामीण माणसांचे, कष्टकऱ्यांचे दुःख व जीवनभोग, ग्रामीण जीवनातील परिवर्तन, परंपरा, ग्रामपरिघाचे जग, शोषण व्यवस्था आदींचे चित्रण होऊ लागलेले दिसते। या ग्रामीण साहित्य चळवळीनं ग्रामीण लेखकांना समाजभान दिल्याचे दिसते। त्यामुळे या काळात दैवतवाद, मनोरंजन, दुःख वर्णनात अडकलेली ग्रामीण कथा वास्तव जीवनाकडे डोळसपणे बघताना दिसते। व्यवस्थेचा प्रश्न विचारू लागलेले दिसते। वरील सर्व विचार लक्षात घेता या कालखंडात रारम बोराडे, रणजित देसाई, आनंद यादव, भास्कर चंदनशिव, चारुता सागर आदींच्या मराठी ग्रामीण कथा अधिक परिपुष्ट, समृद्ध केलेली पाहावयास मिळते। 1960 नंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला
1960 नंतरची दलित कथा ही आत्मशोधाची कथा दिसते आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे सगळं आज का बघायचं आहे, तर याचे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे आहे। इसवी सन 1960 नंतरची कथा साहित्याचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे। इसवी सन 1975 आणि इसवी सन 1990च्या कथेचा परिचय इथे आपल्याला करून घ्यायचा आहे। समकालीन कथेचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला इसवी सन 1960 नंतरची कथा कोणत्या कोणत्या स्वरूपात आहे हे बघायचं आहे। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ग्रामीण जीवनामध्ये काय काय बदल झाले आणि कसं कसं बदललं, तर इथे आपल्याला ग्रामीण कथा, जी ग्रामीण जीवनाची, ग्रामीण भागातल्या भाषेतून जेव्हा ग्रामीण जीवन मांडलं जातं, ज्याला ग्रामीण जीवनाच्या सर्वांगीण गोष्टींचा स्पर्श झालेला असतो, अशी कृषी व्यवस्थेच्या, जनजीवनाची, अनुभवांची, तिथल्या जीवन व्यवस्थेची कथा जी असते तिला आपण साधारणतः खेड्यातील किंवा ग्रामीण कथा असं म्हणू शकतो। यानंतर त्या काळामध्ये प्रामुख्याने दलित कथेचा देखील उगम झालेला दिसतो। त्याच काळामध्ये स्त्रीवादी कथा हाही एक प्रकार नव्यानं पुढे आलेला दिसतो। याचं कारण शिक्षणाचं प्रमाण वाढलं होतं, स्त्रीसुद्धा शिकायला लागली होती आणि त्यामुळे आपलंही जीवन कसं आहे, आत्तापर्यंत स्त्री ही विषमतेच्या गर्तेत अडकलेली होती, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अडकलेली होती, तिला स्वतःला एक मुक्त व्यक्ती म्हणून कुठेतरी वावरावं, पाहावं, आपल्यालाही हक्क मिळावे असं वाटायला लागलं आणि तीही कथेमधून बोलकी झालेली आपल्याला दिसते। यानंतर कामगारांच्या कथासुद्धा या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर अशा पद्धतीचं जे काही भारतामधलं साधारणपणे 60% जास्त जनजीवन आहे, याच्यावरती आता मराठी कथा जास्त केंद्रित व्हायला लागली आणि कथेचा वेलविस्तार किंवा तिचा मार्ग हा विस्तारित होत गेलेला आपल्याला दिसतो आहे। पहिल्यांदा आपल्याला ग्रामीण कथेचा विचार करावा लागेल। मी मगाशी सांगितलं की राजकारण बदललं, समाजकारण बदललं, शिक्षण व्यवस्था बदलल्या आणि परिवर्तनाची लाट पुढे आली। आत्तापर्यंत काहीच विज्ञान तंत्रज्ञानाच्या गोष्टी माहीत नव्हत्या। परंपरागत आपला व्यवसाय करणारा, खेड्यात राहणारा असा माणूस कुठेतरी आता जागृत झाला आणि खेड्यातील शोषित, वंचित, विस्थापित जीवन जाणीवा ठळकपणे व्यक्त करण्यासाठी ग्रामीण साहित्याची चळवळ पुढे आली, असंही मी सुरुवातीला सांगितलं। याच्यामध्ये प्रामुख्याने कुठला नैसर्गिक वर्णन किंवा कुठेतरी मनोरंजन किंवा पशु पक्षी यांच्यासाठी ही कथा नव्हती, तर इथे प्रत्यक्ष ग्रामीण जे काही जीवन जगलं जातं त्याचं वास्तव रूप साकारण्यासाठी या कथा पुढे आलेल्या आपल्याला दिसतात। यानंतर या व्यवस्थेला प्रश्न विचारणं या लोकांनी सुरू केलेलं दिसतं आहे की आम्ही खेडूत आहोत, आत्तापर्यंत मध्यमवर्गीय किंवा शहरी लोकांनी किंवा सुशिक्षितांनी किंवा वरच्या वर्गातल्या लोकांनी आत्तापर्यंत आमच्या वाट्याला काय दिलं, अशी एक आत्मभानाची जाणीव, प्रामुख्याने संवेदनशीलता या नवसुशिक्षित वर्गाला कुठेतरी आलेली आपल्याला दिसते आहे। तर अशा गोष्टी ह्या प्रामुख्याने ग्रामीण कथेमध्ये आपल्याला दिसत आहेत। यानंतर दलित कथा हा एक फार जोरकस, संवेदनशील, जाणीवा व्यक्त करणारा कथा प्रकार किंवा कथालेखनाचे कथालेखक पुढे आलेले दिसतात। 1960 नंतरची दलित कथा जर आपण पाहिली तर प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांनी प्रेरित झालेली आपल्याला दिसते आहे। मूलतः स्वातंत्र्य, समता, न्याय, मानवता, संघर्ष, वेदना, विद्रोह, नकार या मूल्यधारेला दलित कथेने आपलेसे केलेले या कालखंडात दिसते आहे। शोषणाचे विविध संदर्भ, धर्मांतर, विद्यापीठ नामांतर, राखीव जागा, निवडणुकींचे राजकारण, दलित जीवनाचे खोल दर्शन, दाहक वास्तव, उच्च नीचता, दलितांच्या जीवनातील संघर्ष विषय या कथांच्या केंद्रस्थानी आपल्याला दिसत आहेत। अण्णाभाऊ साठे, बंधू माधव शंकरराव खरात, बाबूराव बागुल, केशव मेश्राम, वामन ओहाळ, अर्जुन डांगळे, योगेंद्र मेश्राम, योगराज वाघमारे, भीमराव शिरवाळे, अमिताभ एवढंच नाही, माधव कोंडविलकर, सकाराम हिरवाळे, अविनाश
डोळस, उर्मिला पवार, शरणकुमार लिंबाळे, भीमसेन देठे, रविचंद्र हडसनकर, एकनाथ सोनवणे आदींच्या कथांनी हे दालन आपल्याला समृद्ध केलेले दिसते आणि यातून प्रस्थापित समाज व्यवस्थेनं आम्हाला कसं छळलं, शोषलं, माणूस म्हणून कसं नाकारलं, प्रत्यक्ष आमची उपासमारी कशी झाली, अस्पृश्यता आमच्या वाट्याला कशी आली, हे सांगण्याचं काम, या दाखवण्याचं काम या दलित कथाकारांनी आपल्या कथांमधून केलेलं दिसतं. हा तसा नवा स्तर, नवा प्रवाह साहित्यामध्ये आपल्याला ग्रामीण साहित्याप्रमाणे 1960 नंतर सर्वच वाङ्मयामध्ये दिसतो आणि कथा वाङ्मय देखील त्याला अपवाद नाही. यानंतर आपण पुढे जर गेलो तर प्रामुख्याने आपल्याला दिसतं आहे की दलित साहित्याने काय केलं तर प्रस्थापित व्यवस्था आणि त्यातून आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला. गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी प्रेरणास्त्रोत मानले. दलित जीवनाचे सखोल व धाक दर्शन त्यांनी घडवण्याचा प्रयत्न या कथांच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसेल. त्यामुळे कथा हा प्रकार मोठा विकसित झालेला दिसतो आहे. यानंतर स्त्रीवादी कथा प्रामुख्यानं आपली भारतीय संस्कृती आणि समाज व्यवस्था ही जर आपण सर्व जाती धर्म वर्ण मध्ये पाहिली तर स्त्री ही नेहमी दुय्यम आहे. पुरुषप्रधान संस्कृती ही आपल्या धर्मापासून तर समाजापर्यंत केंद्रस्थान आहे असंही आपल्याला प्रामुख्याने याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून आपली जी समाजरचना आहे ती प्रधान संरचना आहे असं आपल्याला म्हणता येईल. लिंगाधिष्ठित विषमता आपल्याकडे दिसते आहे. स्त्री शोषणावर आधारलेली पुरुषप्रधान अशी संस्कृती आहे. याचं विश्लेषण आता शिकलेली स्त्री कुठेतरी करायला लागली आहे. प्राचीन काळापासून आपण जर पाहिलं तर बालविवाह, बहुपत्निकत्व, विधवांचा अमानुष छळ, सतीची चाल, भोगदाशी अशा अमानुष चालीरीती याला स्त्री बळी ठरताना दिसत होती. 1950 ते 60 पर्यंतचं स्त्रीचं आयुष्य हे शोषितांचं होतं. स्त्री शिक्षणाला गती मिळूनही सामान्य स्त्री स्वतःच्या अन्यायानं पेटून उठली नाही. भारतीय संविधानानं स्त्रियांना पुरुषाप्रमाणेच समान नागरिक दर्जा व संधीची समानतेची ग्वाही दिली. स्त्रियांसाठी अनेक कायदे आणि सेवेच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामधून स्त्रीला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सापडत गेले. 1975 आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर देखील स्त्रियांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले. आपल्याकडे स्त्रीवादी चळवळी सुरू झाल्या. या स्त्रीवादी चळवळींची सांस्कृतिक आघाडी म्हणून मग स्त्री प्रश्नांची चर्चा करणारं साहित्य निर्माण होऊ लागलं. या कालखंडात कथेचा जर आपण विचार केला तर शैलजा राजे, योगिनी जोगळेकर, शकुंतला गोंगटे, कुसुम अभ्यंकर, स्नेहलता दसनूरकर, कुमुदिनी रांगणेकर, नैना आचार्य, सुमती क्षेत्रमांडे, ज्योत्स्ना देवधर, वसुंधरा पटवर्धन, विजया राजाध्यक्ष, गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, तारा वनारसे, प्रतिमा इंगोले, माधवी देसाई, उर्मिला पवार, मेघना पेठे आदी स्त्री लेखिकांनी कथालेखन केल्याचं आपल्याला दिसतं आहे. प्रामुख्यानं ही स्त्री केवळ ग्रामीणच होती असं नव्हे, केवळ दलितच होती असं नव्हे, तर उच्च समाजाच्या स्त्रीपासून तळागाळातल्या स्त्रीपर्यंत दलितांप्रमाणे भारतीय स्त्रीची स्थिती होती हे याचा विचार करण्याचं काम या जागृत सुशिक्षित महिलांनी अतिशय व्यापकपणे संवेदनशीलपणे पोटतिडकीनं केलेलं आपल्याला दिसतं आहे. भेदकपणे केलेलं आपल्याला दिसतं आहे. स्त्रीवादाची जाणीव जर आपण नीट लक्षात घेतली तर स्त्रीची घुसमट, समाजातील अन्याय, रूढी, प्रथा, परंपरा, व्यक्ती स्वातंत्र्य, मानवी अस्तित्वाची अर्थशून्यता एवढंच नाही तर मानसिक ताणतणाव, स्त्री शक्तीची जाणीव, पुरुषी आकर्षण आदी विषयातून मराठी कथेचा आशय आणि आविष्कार समृद्ध होताना या ठिकाणी दिसत आहे. यानंतर आपण 1975चा कथा नंतरचा जर कथा विकास पाहिला तर आपल्याला पुन्हा त्यात वेगळेपण जाणवतं. प्रामुख्याने या कथेच्या काळामध्ये विनोदी कथा हा एक महत्त्वाचा प्रकार आधुनिक जीवन पद्धती, भ्रष्टाचार, राजकारण, नवी प्रसार माध्यमं, तंत्रज्ञानाची सामान
आपला सामना करणारी माणसं, नव्या ग्रामीण पिढीची घुसमट, नात्यातील गुंतागुंत, शहरी उच्चभ्रू जीवन, लग्नातील गमती जमती आदी विषय आपल्या कथांमधून प्रभावीपणे मांडण्याचं काम या विनोदी कथांमध्ये भाल महाबळ, वसंत मिराजदार, अनिल सोनार, बाब पाटील, प्रभाकर ताम्हणे, विजय कापडी, चंद्रकांत महामिने, व बा बोधे, श्रीकांत मुदरंगी, मुकुंद टाकसाळे, इंद्रायणी सावरकर अशा या सगळ्या लोकांनी आपल्या कथांमधून माणसांच्या वृत्ती प्रवृत्ती तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आहे. याच कालखंडात प्रामुख्याने थोड्याफार प्रमाणामध्ये अतिशय दुर्गम भागात राहणारा काही आदिवासी लोकांचा देखील कथा गोष्टीमध्ये प्रवेश होताना दिसतो. मराठी कथा साहित्यात आदिवासी कथांचे प्रमाण तसे अल्पच आहे. पारंपरिक आदिवासी जीवन व त्यांचे मूकरुदन, त्यांचे जीवन, अज्ञान, रूढी परंपरा, अंधश्रद्धा, निसर्गप्रेम, अन्याय अत्याचार, वेठबिगारी, कर्जबाजारीपणा, जात पंचायत, बलात्कार, शोषण, सेवात्याग, सावकारीपाश आदी विषय घेऊन पंढरीनाथ तामोरे, जयवंत वैती, उषा किरण आत्राम अशा काही कथाकारांची माहिती माधव सुरकुंडे, बाबाराव माडवी आदी लेखक आपल्याला या कालखंडामध्ये यशस्वीपणे लेखन करताना दिसतात. यानंतर आपण पुढे जर गेलो, जसजशी विज्ञान तंत्रज्ञानाला गती येत होती तसंच साहित्यावर देखील त्याचे परिणाम होत होते. सगळीकडे 1990 नंतर आपण लक्ष घातलं तर खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण भारतीय समाज जीवनात बरेच बदल घडून जाताना दिसत होते. माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट, वस्तू सेवांचे, जीवनपद्धतीचे, सांस्कृतिक जीवन संचितांचे बाजारीकरण मोठ्या प्रमाणात होऊ लागलेले होते. सामान्य माणसांची जीवनशैली आता काळाप्रमाणे बदलत होती. वैचारिक निष्ठा आता बोथट व्हायला लागल्या होत्या. व्यक्तिगत सुखाला किंमत आली. चंगळवाद अधिक महत्त्वाचा प्रत्येकाला वाटायला लागला. अतिरेकी स्वातंत्र्य वाढीस लागलं आणि नकळतपणे आपली जी पारंपरिक मूल्ये होती त्या मूल्यांची घसरण व्हायला लागली. ढासळलेली कुटुंब व्यवस्था तिथे निर्माण झाली. कोणी कुणाचं ऐकेनसं झालं. पूर्वी कुटुंबाचा प्रमुख आणि कुटुंब यांची एक खास अशी पक्की जुळणी होती. ती जुळणी आता विस्कटायला लागली आणि प्रत्येकजण स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्यातून आपल्या कुटुंब प्रमुखाच्या आज्ञा नाकारायला लागला. आई वडील, नातं-गोतं या सगळ्या गोष्टी आता विसरायला सुरुवात झाली. नम्रता संपली, सहनशीलता संपली, सेवाभाव संपला, त्याग संपला आणि माणसं आता माझं, मला, माझ्यासाठी आणि माझ्याकरता या भावनेतनं पुढे वातावरण पूर्ण सामाजिक जीवनात ढवळून निघालं आणि पारंपरिक जी उपयुक्त मूल्य होती ती आता बदलली. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे त्यावेळेला वाढते प्राबल्य दिसून येतं. आधुनिक काळातली भांडवलशाही, तेवढाच नवतंत्रज्ञानाचा युवा वर्गातील परिणाम. त्याचबरोबर या काळामध्ये प्रामुख्यानं काय होत होतं तर आधुनिक भांडवलशाही नवतंत्रज्ञानाचा युवा वर्गावरती फार मोठा परिणाम होत होता. युवकांना वाटत होतं आपण शिकलेलो आहे, सवरलेलो आहे आणि आपल्याला आपल्या खेड्यापाड्यामध्ये परिवर्तन घडवलं पाहिजे. ज्या वेळेला ही मंडळी खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाकडे ओढत होती त्याच वेळेला त्यांचा व्यक्तिकेंद्रितवाद किंवा व्यक्तिकेंद्रितता ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होती. ती व्यक्तिकेंद्रितता कुटुंबापासून दूरवर जाणारी होती. याचंही फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये प्रभाव पडताना किंवा कथेवरती प्रभाव पडताना आपल्याला दिसतो आहे. या काळातील ग्रामीण कथेत माणसांचे होणारे आधुनिकीकरण, शोषित वर्गाची दयनीय स्थिती, लैंगिक शोषण, सत्ता, कामवासना, वास्तव जगणं, संघर्ष, राजकीय पिळवणूक, कौटुंबिक कलह अशा गोष्टी प्रामुख्यानं दिसतात. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, जागतिकीकरणानं निर्माण केलेले सर्वच प्रश्न, क्षेत्रातील प्रश्नदर्शन घडते. आजची ही कथा चाकोरी बाहेरील जगणं देखील मांडायला पुढे आलेली दिसते आणि अशा काळामध्ये 1990 नंतर जर आपल्याला
कसदार, खेड्यातले, अनुभवातून पुढे आलेले, सजगदृष्टी असलेले, समाजाची तळमळ असलेले आणि समाजाच्या सर्व कारणांचा विचार करणारे असे लेखक त्या काळात ग्रामीण भागात प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात लिहिताना दिसतात. त्यात चंद्रकुमार नलगे, श्रीराम गुंदेकर, नागनाथ कोतापल्ले, बाबाराव मुसळे, आनंद पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, सदानंद देशमुख, प्रतिमा इंगोले, आसाराम लोमटे, सचिन वसंत पाटील, किरण गुरव, प्रभाकर हरकळ आदींच्या कथातून हे विषय ठळकपणे आपल्याला बघायला मिळतात. दलित कथेतून आपण जर पाहिलं तर महानगरीय संवेदना हा एक पुन्हा वेगळा भाग आपल्याला या काळामध्ये बघायला मिळतो. मुक्त अर्थव्यवस्था, चंगळवाद, मध्यमवर्गाची ससे होलपट ही गोष्ट देखील 1990 नंतरच्या कथांमध्ये आपल्याला बघायला मिळते. व्यवहारवादी, भौतिकवादी, नवमानसिकता, मूलभूत हक्क, कायद्यांची जाणीव, बुद्ध संस्कृती, माणसांचे हरवलेपण आदींचे चित्रण प्रत्येकारीपणे आलेले दिसते. याच्यामध्ये जयंत पवार, प्रकाश खरात, जयराज खुणे, दीपध्वज कासोदे, गौतमीपुत्र कांबळे, प्रज्ञा पवार आदी लेखक आपल्याला लेखिका या कथा समृद्ध करताना दिसतात. याशिवाय भारत ससाणे, मिलिंद बोकील, राजेंद्र मलोसे, अभिराम भडकमकर, समर खडस, बालाजी सुतार, सतीश तांबे, प्रतिमा जोशी आदी कथाकार वेगवेगळे विषय व जाणीवांनी मराठी कथा समृद्ध करताना या कालखंडामध्ये दिसतात. अशा पद्धतीने 1990 नंतरच्या कथेचा आपण जर विचार केला तर समकालीन, गतिमान, दुभंगलेल्या व्यामिश्र जीवन, सर्वव्यापी राजकारण, शोषणाच्या नव्या रीती, अस्तित्व संघर्ष, बदलते वर्तमान, माणूसपण, भूमिहीन शेतकरी, व्यथा वेदना, जगण्यातले पेच, महानगरीय जीवनातील हिंसा, क्रौर्य, मानवी नात्यांमधील ताणतणाव आदी विषय आपल्या लेखनाचा विचार करताना दिसतात. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे पुस्तक आपल्यासाठी अभ्यास पुस्तक म्हणून निवडण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे समकालीन साहित्य किंवा कथा. आता आपल्याला समकालीन ही संकल्पना किंवा समकालीन साहित्य ही संकल्पना त्या कथांचा परिचय करून घेण्याच्या अगोदर बघावी लागणार आहे, कारण त्या समकालीन कथा असा शब्द त्याला वापरलेला आहे. आपण ती कन्सेप्ट बघणार आहोत. समकालीन या शब्दातून काळाचा निर्देश होतो. हे साहित्य आपल्या काळातील परिस्थितीशी जवळचे नाते सांगते. या काळातील घटना, स्थिती, वृत्ती, प्रवृत्ती यांचे आकलन करून काळाच्या गाभ्याशी जाऊन भिडते. या काळातील मानवी भावभावना, प्रश्न, जीवन जाणीवा यांचे प्रभावी दर्शन अशा साहित्यातून होते. मदन कुलकर्णी याविषयी आपल्या लेखनामध्ये म्हणतात, आपल्या आसपासच्या बदलत्या कालखंडातील व्यक्ती, घटना, प्रसंग, जीवन जाणीवा, विचारप्रणाली, भावना, अनुभूती यांचे चित्रण युगभान सांभाळून ज्या साहित्यात केलेले असते ते साहित्य समकालीन साहित्य ठरते. मी पुन्हा एकदा जी काही मदन कुलकर्णींनी सांगितलेली व्याख्या आहे ती आपणाला परत सांगतो. आपल्या आसपासच्या बदलत्या कालखंडातील व्यक्ती, घटना, प्रसंग, जीवन जाणीवा, विचारप्रणाली, समकालीन यांचे चित्रण युगभान सांभाळून लिहिले जातात, त्याला समकालीन साहित्य असं म्हटलं जातं. मराठीतील वाङ्मय प्रवाह संपादक शरणकुमार लिंबाळे यांनी ही व्याख्या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. वसंत आबाजी डहाके हेही याच्याबद्दल मत व्यक्त करतात. ते म्हणतात, समकालीन साहित्य म्हणजे जे साहित्य आपल्या काळाबरोबर आहे, ज्या काळात ते निर्माण होत असते, त्या काळाचे प्रतिबिंब त्यात येते, त्या काळातील विचार, जाणीवा, मतं ज्या साहित्यातून व्यक्त होतात असे साहित्य म्हणजेच समकालीन साहित्य असं वसंत आबाजी डहाके यांना वाटतं आहे. या दोनही व्याख्यांमधून आपल्याला एकच चित्र दिसतं की समकालीन म्हणजे त्याच काळातील लेखकांनी आपल्या अवतीभोवतीच्या सर्वांगीण जीवनाचं चित्रण आपल्या लेखनातून करणं,
म्हणजे समकालीन साहित्य असं आपल्याला सांगता येईल। याच्यामध्ये काळाचा निर्देश असतो, त्या त्या काळातील मानवी भावभावना, प्रश्न, जीवन यांचे प्रभावी दर्शन त्याच्यामध्ये घडत असते असं आपल्याला सांगता येईल। विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर कालखंड हा प्रचंड उलथापालथीचा होता। 1945 नंतर जर आपण पाहिलं तर सभोवतालच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील अनुभव, दुसरे महायुद्ध, भांडवलशाही, साम्राज्यवादाचे दुष्परिणाम, मूल्यांचा ऱ्हास, यंत्र विज्ञानाचे परिणाम, पाश्चात्य संस्कृतीचा परिचय यामुळे समाज जीवनात फार मोठे बदल आपल्याला होताना दिसतात। नवजाणीवांचे चित्रण अत्यंत संवेदनशीलतेनं साहित्यामधून येताना दिसते। त्यानंतर मराठी कथा, कादंबरी, कविता, नाटक या साहित्य प्रकारात नवनवीन आधुनिकतेची लक्षणीय दर्शनं आपल्याला भाषेसह येताना दिसतात। या पार्श्वभूमीवर समकालीन मराठी कथा या संपादित कथासंग्रहातील कथा आपल्याला पुढच्या तासाला बघायच्या आहे। आत्तापर्यंतच्या व्याख्यानामध्ये आपण काय गोष्टी बघितल्या त्या थोडक्यात गोषवारा रूपात बघू। कथा या साहित्य प्रकाराची वाट रुंद झालेली आपल्याला दिसते। आपण जर सकन पंडिताच्या पहिल्या लेखनापासून विचार करत आलो आत्तापर्यंतचे आपण पाहिलं तर आज आपल्याला दिसतं आहे की कथा ही एखाद्या सजग अशा व्यक्तीप्रमाणे अगदी रांगडी, दणकट, कणखर, तेवढीच सहनशील, तेवढीच विचारी, संवेदनशील अशा पद्धतीची वाट निर्माण करताना दिसते आहे। ग्रामीण, दलित, स्त्रीवादी जाणीवा व्यापक होताना आपल्याला दिसत आहेत। यानंतर वास्तवता हेच आविष्काराचे परिमाण देखील आपल्याला या कालखंडामध्ये दिसते आहे। आत्तापर्यंतच्या कथा आपण जर पाहिल्या तर अद्भुत रम्यता एवढंच नाही, अतिशयोक्ती किंवा मोठ्या प्रमाणात काल्पनिकता या गोष्टी कथांमध्ये दिसतात। पण 1960 नंतरची कथा माणसाच्या जगण्याशी भिडलेली दिसते, माणसाच्या जगण्याबरोबर आपली पाऊलवाट क्रमताना दिसते। विनोदी कथांचा प्रवाह या काळामध्ये सक्षम झालेला आपल्याला दिसतो आहे। पूर्वी ही विनोदी कथा होत्या त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली। दुसरी गोष्ट काय, जर आपण सगळ्या ग्रामीण, दलित, स्त्री या सगळ्यांच्या कथा आपण पाहिल्या तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला इथे जाणवते, मूल्यांची पडझड, कुटुंब व्यवस्था आणि फार मोठं परिवर्तन आपल्याला यात दिसतं। म्हणजे काय, तर पूर्वीचं कुटुंब आता एकत्र कुटुंब होतं ते विभक्त कुटुंब झालेलं आपल्याला या कथांमधून दिसतं। त्यानं दारिद्र्य, परस्परांच्या नात्यांचा झालेला त्रास, त्याचप्रमाणे माणसाची विस्कटत जाणारी नाती ही सुद्धा आपल्याला याच्यातून जाणवतात। यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या काही महानगरीय संवेदना, मुक्त अर्थव्यवस्था, भौतिकवाद, मूलभूत हक्क, कायद्याची आलेली जाणीव, सर्वव्यापी राजकारण, शोषणाच्या नव्या रीती, अस्तित्व, संघर्ष, बदलते वर्तमान, भूमिहीनता, एवढंच नाही, अल्पभूधारक शेतकरी, बाजारभाव, शेतकऱ्यांच्या व्यथावेदना, जगण्यातले पेच, कारखानदारातील जे काही कामगार आहे त्या कारखानदारांकडून होणारं शोषण, कामगारांचे मोठे होणारे हाल, त्याचप्रमाणे यंत्रावर पळणारा माणूस आणि आधुनिक तंत्रज्ञान कसं क्रमाक्रमाने लगेच अर्थहीन होतंय आणि नवं कसं स्वीकारलं जातंय आणि त्याचा माणसाच्या जीवनावर कसा परिणाम होतो आहे हेही लिहिण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतो आहे। एवढंच नाही, महानगरामध्ये आपल्याला प्रामुख्याने जी काही हिंसा आहे ही हिंसा आपल्याला दिसते आहे। मग त्यात बलात्कार आहे, नातेसंबंधातील ताणतणाव आहे, चोऱ्या आहे, गुन्हेगारी आहे, ह्या गोष्टी आपल्याला कथांमधून या कालखंडात दिसतात। म्हणजे थोडक्यात काय, माणूस जसा जगतो तो तसा वागतो, त्याची सगळी भेदक रूपे आपल्याला या कथांमध्ये अनुभवायला मिळतात आणि या संवेदनशीलतेला खरोखर एक प्रकारे चांगले धुमारे फुटायला आता लागलेले दिसतात। कथा हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होताना दिसतो आणि तेवढीच कलात्मकता आणि तटस्थ वृत्ती, त्याचप्रमाणे अनुभवांची भाषा, अनुभवांचे बोल याही गोष्टी तटस्थपणे, वास्तवपणे, जीवनाभिमुखपणे रेखाटण्याचा प्रयत्न या कालखंडात झालेला आपल्याला म्हणता येईल। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याबद्दलचा स्वाध्याय बघूया। तुम्हाला या संबंधाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते कधी एका
वाक्याच्या उत्तरात असतात की कधी टिपांच्या स्वरूपामध्ये येऊ शकतात. तर आपण साठोत्तरी कथेचा परिचय करून द्या असा मोठा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्वाध्यायासाठी दिलेला आहे. त्याच्यामध्ये साठोत्तरी म्हणजे साधारणतः जे काही ग्रामीण कथा आहे, दलित कथा आहे, कामगार कथा आहे, स्त्रीवाद, हे जे नवे प्रवाह आहे याची थोडक्यात तुम्ही माहिती करून द्यायची आहे. यानंतर दुसरा प्रश्न मी तुम्हाला इथे विचारलेला आहे की 1975 नंतरच्या विनोदी कथा किंवा कथाकारांचा परिचय करून द्या. हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या कालखंडातला विनोदी कथाकारांची नावं सांगा, विनोदी कथेची वैशिष्ट्ये सांगा, असं थोडंसं टीप वगैरे आपल्याला येऊ शकते किंवा कथाकारांचा परिचय करून द्या असंही येऊ शकतं. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी ठेवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या पुस्तकात समकालीन कथा दिलेल्या आहे आणि मी मगाशी समकालीन ही संकल्पना व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न 2 व्याख्यांच्या आधारे केलेला आहे. तर तो थोडक्यात आपण लिहाल किंवा अभ्यासून ठेवाल अशा अपेक्षा करतो. साधारणपणे वरच मोठे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणून हे 3 प्रश्न आपल्याला मोठे दीर्घ देण्याचा प्रयत्न केला. का केला? तर याचं कारण तुमचा सूक्ष्म अभ्यास देखील त्यानिमित्तानं व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. अशा पद्धतीनं आपण हा स्वाध्याय सोडवाल अशी अपेक्षा मला वाटते. यानंतर आपण पुढच्या तासिकेला काय घेणार आहोत याचाही तुमच्यासमोर थोडक्यात आढावा मांडतो. परत एकदा पुढच्या तासिकेला मी समकालीन ही साहित्य संकल्पना किंवा समकाल म्हणजे काय याचा परत एकदा आढावा घेण्याचा प्रयत्न थोडक्यात करणार आहे. त्यानंतर मी समकालीन कथा ज्या काही अभ्यास पुस्तकातील दिलेल्या आहे त्यांचा थोडक्यात कोणाकोणाच्या कथा आहे, त्यांची शीर्षकं काय आहे, ते सगळे थोडक्यात त्याचे विषय काय आहे यांचा परिचय करून देणार आहे. आणि त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जी पहिली कथा आहे दलित कथा, मगाशी मी दलित कथेचा वेगळं संवेदनशील प्रांत, आत्मशोधातून निर्माण झालेला प्रवाह असा ज्याचा उल्लेख केला, त्यामधले मैलाचे दगड ठरलेले कथाकार, दलित कथाकार बाबूराव बागुल यांनी स्वतःच्या अनुभवातून जे जातीयतेबद्दलचं, अस्पृश्यतेबद्दलचं, वर्णव्यवस्थेबद्दलचं, अस्पृश्यतेबद्दलचं स्वतःचा जो अनुभव आहे तो या कथेमध्ये सांगितलेला आहे. त्या कथेचं शीर्षक आहे जेव्हा मी जात चोरली होती. ही बाबूराव बागुलांची कथा आपल्याला परिचित करून घ्यायची आहे, त्याची ओळख करून घ्यायची आहे. धन्यवाद. अशा पद्धतीने आपण कथा वाटचाल, कथेचं व्याख्या, कथेचं स्वरूप, कथेची वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि समकाल त्याचं वर्गीकरण देखील मी सांगितलं, व्याख्या देखील सांगितल्या, स्वरूप देखील सांगितलं. आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं बारकाव्यानं त्याचा अभ्यास कराल, कारण आपल्याला जवळजवळ इथे 1 क्रेडिटसाठी हा टॉपिक ठेवलेला होता. आज आपण इथे पूर्ण करून आपल्याला जो दुसरं क्रेडिटसाठी अभ्यास पुस्तक ठेवलेलं आहे त्याच्याकडे पुढच्या तासिकेला आपण वळणार आहोत. धन्यवाद.